वृश्चिक राशी ही राशी चक्रातील 8वी रास। या राशीमध्ये 3 नक्षत्र येतात। विशाखा नक्षत्राचा शेवटचं चरण तसेच अनुराधा आणि ज्येष्ठा ही संपूर्ण नक्षत्र येतात। ही राशी मेष आणि धनु राशींमध्ये येते आणि या राशीवर मंगळ ग्रहाचे अधिपत्य असते। प्रथम नक्षत्र आहे विशाखा नक्षत्र। विशाखा नक्षत्र हे नक्षत्र मालिकेतील 16वे नक्षत्र आहे आणि हे तूळ आणि वृश्चिक राशीशी संबंधित आहे। हे नक्षत्र भक्ती, परिवर्तन आणि न्यायाची उच्च भावना दर्शवते। हे नक्षत्र कलात्मक ध्यास आणि मानवी व्यक्तिमत्व असलेल्या मोहक लोकांचे आहे। तुळ राशीत हे नक्षत्र 20 अंश ते वृश्चिक राशीत 3.20 अंशापर्यंत पसरलेले आहे। ते भक्ती आणि आध्यात्मिक समर्पणाचे प्रतिनिधित्व करते। या नक्षत्राचे कृष्णावर निरपेक्ष प्रेम आहे। उच्च चेतना आणि ते एकत्रितपणे शाश्वत आणि निरपेक्ष प्रेमाचे उदाहरण बनतात। हे नक्षत्र न्याय आणि निपक्षतेच्या उच्च भावनेसाठी देखील ओळखले जाते। ते तुळ राशीचे आहे जे संतुलनाचे प्रतीक आहे आणि वृश्चिक राशीत जाते जे परिवर्तनाचे प्रतीक आहे। हे नक्षत्र आयुष्यभर वाढीच्या आणि परिवर्तनाच्या स्थितीत राहण्यासोबतच निपक्षतेची ऊर्जा पसरवते। विशाखा नक्षत्राचे प्रतीक म्हणजे विजयी तोरण, जे विजय आणि यश मिळवल्यानंतर साजरा होणारा आनंद दर्शवते। कुंभार चाक हे सतत हालचाल आणि जीवनाच्या प्रवासात आणि आध्यात्मिक मार्गावर पुढे जाण्यासाठी विकसित केलेल्या परिवर्तनाचे आणि संयमाचे प्रतीक आहे। विशाखा हे न्यायप्रेमी आहेत। त्या नेहमीच योग्य गोष्टींच्या बाजूने उभ्या राहतात आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात। त्या सर्वांशी न्यायाने वागतात। त्या शारीरिकदृष्ट्या सुंदर असतात आणि या नक्षत्राच्या महिलांना कोणत्याही प्रकारच्या अगदी लहानशा मेकअपचाही तिटकारा असतो। त्यांची त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर असते आणि त्यांची उंची एकत्रितपणे तुमचे लक्ष वेधून घेण्याची शक्यता असते। विशाखा नक्षत्रातील पुरुषांचे स्वरूपही देखणे असते। त्यांचा चेहरा अंडाकृती, केस जाड आणि शरीर यष्टी बारीक असते। ते खूप हुशार असतात, बुद्धिमान आणि परिस्थिती समजून घेण्यास तत्पर असतात। म्हणूनच त्यांच्यापासून गोष्टी लपवणे किंवा त्यांच्याशी खेळणे कठीण असते। ते जे करतात त्यात देखील खूप चांगले असतात। ते त्यांच्या विचारांमध्ये स्वतंत्र कृतीत धाडसी आणि स्वभावाने महत्त्वाकांक्षी असतात। ते स्वतःला संयम, वर्ग आणि परिष्कृततेच्या वातावरणाने जगतात। ते प्रेमात अत्यंत समर्पित आणि निष्ठावान असतात। अगदी विशाखाच्या प्रमुख देवता राधा यांच्या स्वभावाप्रमाणेच हे नक्षत्र निस्वार्थ प्रेम करते, केवळ स्वतःच्या इच्छेनुसार नाही तर त्यांच्या अत्यंत भक्तीच्या स्वभावामुळे। इतर नक्षत्रांसाठी ही एक सुंदर कल्पना वाटेल, पण ती पाळणे प्रत्येकाच्या आवडीची नसते, कारण ती त्यांच्या स्वतःच्या स्वभावामुळे असते। विशाखा ती जगते कारण ती तिची इच्छा पूर्ण करते। विशाखा नक्षत्र हे खूप महत्त्वाचे नक्षत्र आहे। बृहस्पतीच्या अधिपत्याखालील या ग्रहावर जन्मलेले लोक ऊर्जा आणि बुद्धिमत्तेचे स्वामी असतात। तसेच स्वभावाने खूप आशावादी असतात। त्यांना अंधश्रद्धा आवडत नाहीत, परंतु ते परंपरांचे पालन करतात आणि यामुळे लोक कधीकधी त्यांना जुन्या पद्धतीचे म्हणू शकतात। विशाखा नक्षत्रात जन्मलेले लोक हे नातेसंबंधांचा खूप आदर करतात। त्यांना प्राणी, पक्षी आणि निसर्गावर खूप प्रेम असते। तथापि हे लोक खूप महत्त्वाकांक्षी असतात आणि त्यांच्या कठोर परिश्रम आणि दृढ निश्चयाने त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी पुढे जातात। विशाखा नक्षत्रात जन्मलेले लोक खूप मेहनती आणि दृढ निश्चयी असतात। पुरुषांबद्दल बोलायचे झाले तर ते मानसिकदृष्ट्या सर्जनशील असतात। या लोकांची देवावर खूप श्रद्धा असते, म्हणून ते चुकीचे कामे करत नाहीत आणि कोणतेही चुकीचे काम न करण्याचा प्रयत्न करतात। तर महिलांबद्दल बोलायचे झाले तर त्यांचा आवाज खूप गोड आणि सौम्य आहे। यामुळे लोक त्यांच्याकडे सहज आकर्षित होतात। त्या त्यांचे ध्येय निश्चित करतात आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करतात। तथापि त्यांना त्यांचे मित्र निवडताना काळजी घेणे आवश्यक आहे। या नक्षत्रात जन्मलेले लोक खूप बुद्धिमान असतात। ते बोलण्यातही खूप चांगले असतात, म्हणून त्यांनी या क्षेत्रात आपले करिअर शोधले पाहिजे। ते खूप खर्च करणारे देखील आहेत। यासाठी बँकिंग आणि राजकारण हे क्षेत्र त्यांच्यासाठी योग्य आहे, तर फॅशन, मीडिया, प्रवास ही क्षेत्रे महिलांसाठी योग्य आहेत। विशाखा नक्षत्रात जन्मलेले पुरुष त्यांच्या आईशी खूप संलग्न असतात। या नक्षत्रात जन्मलेला व्यक्ती स्वावलंबी असतो। त्यांच्या वैवाहिक जीवनात कोणताही अडथळा येत नाही। दुसरीकडे जर आपण महिलांबद्दल बोललो तर त्या खूप परिचित असतात। त्या त्यांच्या पतींवर खूप प्रेम करतात। त्यांच्या सासू आणि सासऱ्यांशीही खूप चांगले संबंध असतात। दुसरा आहे ज्येष्ठा नक्षत्र। ज्येष्ठ नक्षत्राचा स्वामी ग्रह बुध आहे आणि या नक्षत्राच्या सर्व 4ही अवस्था या वृश्चिक राशीत स्थित आहेत। त्यामुळे हे नक्षत्र बुध, वृश्चिक राशी आणि या राशीचा स्वामी ग्रह मंगळ यांच्या प्रभावाखाली येते। ज्येष्ठ नक्षत्रात जन्माला आल्यावर त्याची जन्मराशी ही वृश्चिक असते आणि त्याचा स्वामी हा मंगळ असतो। वर्ण म्हणजे ब्राह्मण, वाश्य कीटक, योनी मृग, महावीर योनी, श्वास, गणदेव आणि नाडी इत्यादी।
या नक्षत्राची देवता इंद्र आहे, नक्षत्राचा स्वामी बुध आहे, राशीचा स्वामी मंगळ आहे। शारीरिक रचना ही शक्तिशाली शरीर, भौतिक सुख हे वाहन आणि भूमीचा आनंद मिळतो। ज्येष्ठ नक्षत्राची सकारात्मक बाजू पाहता जर या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीचे चारित्र्य चांगले असेल तर तो खूप उंची गाठतो। उदाहरणार्थ तो मुख्य व्यवस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी, कर्णधार, सेनापती, नेता इत्यादी असतो। तो खाण कामगार, अभियंता, पोलीस आणि संरक्षण कर्मचारी देखील असू शकतो। धैर्य, दयाळूपणा, कठोर परिश्रम, नेतृत्व शक्ती आणि समस्या सोडवण्यात तज्ञ, प्राधान्य आणि अनुभवाच्या आधारावर ते श्रेष्ठत्व प्राप्त करतात। ज्येष्ठ नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती या कवी, उदार, विद्वान, नेता, समाधानी, धार्मिक, तेजस्वी, राजसी, प्रसिद्ध, श्रीमंत आणि हुशार वक्ता असतात। ज्येष्ठ नक्षत्र ज्येष्ठ म्हणजे सर्वात मोठा, सर्वोच्च। ज्येष्ठ नक्षत्राचे नाव हे महिन्याच्या नावावरून ठेवण्यात आले आहे। 3 ताऱ्यांनी बनलेला आकार दैवी शक्तीचे संरक्षणात्मक ढाल मानला जातो। काही विद्वानांनी तो आदिशक्ती किंवा माँ दुर्गेच्या कानातला मानला आहे। एकंदरीत ज्येष्ठ नक्षत्र हे जगात प्रचलित असलेल्या शक्तींच्या नियंत्रणाचे प्रतीक आहे। ढाल हे थेट संरक्षणाशी संबंधित आहे। त्याचे चित्रण छत्रीने देखील केले आहे। छत्री सूर्य आणि पावसापासून देखील संरक्षण करते, म्हणजेच ती सावली देते आणि उष्णतेपासून संरक्षण करते। ज्येष्ठ नक्षत्राचे देवता देवराज हे इंद्र आहेत आणि खूप चांगल्या पिकासाठी पुरेसे पाणी असणे इंद्राचे आशीर्वाद आवश्यक आहेत। हे नक्षत्र वृश्चिक राशीत येते, म्हणून वृश्चिक राशी असलेल्या लोकांमध्ये ज्येष्ठ नक्षत्र असू शकते। ज्येष्ठ नक्षत्रात जन्मलेले लोक हे खूप भाग्यवान मानले जातात। या लोकांना त्यांच्या मागील जन्मातील सर्व सुखसोयी मिळतात। या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यांची इच्छाशक्ती खूप प्रबळ असते। हे लोक आयुष्यात खूप काही करू इच्छितात आणि त्यासाठी प्रयत्न देखील करतात। हे लोक कार्यालय असो वा समाज, सर्वत्र त्यांची प्रतिमा जपतात। ते असे काहीही करत नाहीत ज्यामुळे त्यांचे शब्द हलके होतील। ज्येष्ठ नक्षत्राखाली जन्मलेले लोक नेहमीच इतरांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतात। जर त्यांना कळले की त्यांचा मित्र अडचणीत आहे तर ते त्याला सर्वतोपरी मदत करण्यास तयार असतात। ज्येष्ठ नक्षत्राखाली जन्मलेली व्यक्ती खूप सक्रिय असते आणि सुरक्षितता आणि आरोग्याबद्दल बोलते। उदाहरणार्थ जर एखादा मित्र धूम्रपान करत असेल तर जेव्हा आपण त्याला भेटतो तेव्हा तो त्याला धूम्रपान सोडण्यास सांगतो आणि सिगारेटमुळे होणाऱ्या हानीबद्दल सांगतो आणि त्यातील वाईट गुण दूर करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो। तर ज्येष्ठ नक्षत्राखाली जन्मलेल्या लोकांना वेळ वाया घालवण्याची इच्छा नसते। हे लोक स्वतःला कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त ठेवतात। वृश्चिक राशीचे तिसरे नक्षत्र आहे अनुराधा नक्षत्र। ज्योतिषशास्त्रात एकूण 27 नक्षत्र आहेत, त्यापैकी 17वे नक्षत्र हे अनुराधा आहे। असे म्हटले जाते की या नक्षत्रात जन्मलेले लोक खूप भाग्यवान मानले जातात। या नक्षत्राचा स्वामी शनी आहे, जो न्यायाचा देव आहे आणि लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो। या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांना शनी महाराजांचा विशेष आशीर्वाद असतो। अनुराधा नक्षत्रात जन्मलेल्या लोकांवरही मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो। यामुळे हे लोक धाडसी, शूर आणि उत्साही असतात। ते स्वभावाने खूप उत्साही आणि समर्पित देखील असतात। ते उघडपणे आणि निर्भयपणे इतरांसमोर आपले मत व्यक्त करतात। जर त्यांना एखाद्याबद्दल काही वाईट बोलायचे असेल तर ते न डगमगता बोलतात। त्यांना झुडपात कसे मारायचे हे माहीत असते। नावाप्रमाणेच या नक्षत्राचा मित्र देव मैत्री, सौम्यता आणि विश्वास प्रदान करतो। अनुराधा आकाशातील 3 किंवा 4 ताऱ्यांचा समूह आहे। अनुराधा नक्षत्राचे 4ही चरण हे वृश्चिक राशीत आहेत, म्हणजे ज्या लोकांची राशी वृश्चिक आहे त्यांचे नक्षत्र अनुराधा आहे आणि त्याचे प्रतीक एक सुंदर आणि मऊ कमळाचे फूल आहे। अनुराधा नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींची राशी ही वृश्चिक आहे। राशी स्वामी मंगळ, वश्य कीटक, वर्ण ब्राह्मण, महावीर योनी कुत्रा आहे, योनी मृग आहे, गणदेव आणि नाडी मध्य आहे। या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत, त्यामुळे ते खूप स्पष्ट वक्ते आहेत। ते त्यांच्या मनात जे आहे ते उघडपणे बोलतात। जरी कधी कधी ते यामुळे अडचणीत येतात, परंतु त्यांच्या मनात कधीही कोणाबद्दल द्वेष नसतो। उघडपणे बोलल्यामुळे ते कमी मित्र बनवतात, परंतु ते त्यांच्या मित्रांसाठी काहीही करू शकतात। या नक्षत्राचे लोक खूप धार्मिक असतात आणि कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांमुळे निराश होत नाहीत। ते खूप संघर्षशील असल्याने लहानपणापासूनच पैसे कमवू लागतात। या नक्षत्राचे लोक जर कोणाला मदत करत असतील तर ते मनापासून करतात, कारण त्यांना दाखवणे अजिबात आवडत नाही। त्यांच्यासाठी ते आदर, संपत्ती, वैभव इत्यादीपेक्षा सत्याला अधिक गांभीर्याने घेतात। ते नेहमी सत्य बोलतात आणि सत्य ऐकायला आवडतात। ते सत्यापेक्षा वरच्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाहीत। त्यांच्याकडे व्यावसायिक क्षमता आहेत, कारण त्यांना नोकरीपेक्षा व्यवसायात जास्त रस असतो
आणि ते त्यांच्या कठोर परिश्रमाच्या जोरावर व्यवसायात यशस्वी होतात। अनुराधा नक्षत्रात जन्मलेल्या लोकांसाठी व्यवसाय करणे चांगले मानले जाते। अनुराधा नक्षत्रात जन्मलेले लोक ज्योतिषी, छायाचित्रकार, शास्त्रज्ञ, गणितज्ञ, डेटा तज्ज्ञ आणि अंकशास्त्र तज्ज्ञ बनतात। या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांना चित्रपट आणि परदेशी व्यापारातही चांगले यश मिळते। या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांचे त्यांच्या पालकांशी खूप गोड संबंध असतात। या नक्षत्रात जन्मलेल्या पुरुषांचे विचार थोडे जुने असतात। या नक्षत्रात जन्मलेली लोक त्यांच्या नातेसंबंधांची खूप काळजी घेणारे असतात।